आणि भवानी स्पोर्ट्स तर्फे पहिल्या सेमीफायनल मॅचला देखील टी शर्ट असेल आणि दुसऱ्या टी शर्ट आणि फायनल मॅचला देखील एक टी शर्ट असेल. मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरेल त्याला भवानी स्पोर्ट्स तर्फे एक टी शर्ट भेटेल. आणि आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना चालू होत असताना जयरागाई विपक्ष ट्रिपल एस पहिला चेंडू घेऊन आकाशासाठी मयुरेश दोन्ही संघांनी फार कामगिरी केली आणि पहिला चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू सुंदररीत्या क्षेत्ररक्षण करत असताना अभिजित भोईर आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असतो म्हणजे प्रथमेश पहिला चेंडू फेस करेल मयुरेशचा. मयुरेशने देखील चांगला खेळ दाखवलाय सकाळपासून आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा सातत्याने जयरागाई संघ क्षेत्ररक्षण मध्ये बदल करत असताना आपल्या आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रथमेशसाठी मयुरेशचा दुसरा चेंडू घेऊन आणि आता मात्र मैदानात काय घडतंय मोठा धक्का लागत असताना मयुरेशच्या स्वरूपात कट अँड बोल्ड स्वतः गोलंदाज कॅच पकडत असताना आणि एक मोठा धक्का लागला मैदानात मयुरेशच्या स्वरूपात. आणि नवीन फलंदाज मैदानात जात असताना प्रणव तेलेकर हा देखील एक उत्कृष्ट फलंदाज आणि फलंदाज आहे. नवीन फलंदाज सेमीफायनलचा सामना एक मोठा गडी बाद झालाय तोच म्हणजे प्रथमेश. आणि आता मात्र डॉट निर्धाव चेंडू घोषित करत असताना पंच सूरज पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा पवित्रा घेतला होता. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय. एकही धाव न करता फलंदाज बाद झाला तोच म्हणजे प्रणव. दोन मोठे धक्के लागले तर ट्रिपल एस संघाला. आता मात्र संघ अडचणीत जात असताना नवीन फलंदाज पुन्हा मैदानात अभिजित जर्सी नंबर 34. अभिजितचा विचार केला तर अभिजित देखील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि थोडी स्पीडअप करायचं आहे. आणि नवीन फलंदाज मैदानात अभिजित आलाय आणि विचार केला तर उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 2 गडी बाद 1 धाव. माफक अशी गोलंदाजी करत असताना मयुरेश आपल्या संघासाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात बराच वेळानंतर धावफलक पुढे जात असताना 2 धावा. 5 चेंडू आणि 2 धावा शेवटचा चेंडू बाकी असलेल्या षटकातील. शेवटचा चेंडू मार्गस आणि स्ट्राईक एंडला म्हणजे आकाश. आणि आता मात्र षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धावफलकावर 2 गडी बाद 3 धावा. वारंवार टीम मीटिंग घ्यायची नाहीये. सामना त्वरित चालू करायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन गोलंदाज
जय संघ आपण सातत्याने टीम मीटिंग घेते. आता कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेतली तर आयोजक आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि नवीन गोलंदाज पुन्हा एकदा जयेश. पहिला चेंडू घेऊन जयेश आकाशसाठी. आणि पहिला चेंडू वाईटने सुरुवात करत असताना आपल्या संघासाठी जयेश एक अतिरिक्त धाव संख्या झाली 4 धावा. 2 गडी बाद 4 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आणि आता मात्र चौकार आलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण होत असताना मयुरेश कडून जिथे 1 धाव तिकडे तब्बल 3 धावा. 4 धावा. आता मात्र चौकाराने स्वागत केलं जयेश. पहिला चेंडू वाईट टाकलाय आणि दुसरा चेंडू चौकार मारलाय. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा धावफलकर 8 धावा. 2 गडी बाद 8 धावा. स्पीडअप करायचं मित्रांनो. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. आणि आता मात्र रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता आणि अपील देखील केली होती. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव टाकत असताना जयेश. आता मात्र जयेश देखील कमबॅक करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर 30 म्हणजे 8 धावा. उर्वरित दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 2 चेंडू निर्धाव टाकलेत आतापर्यंत. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि बराच वेळानंतर धावफलक पुढे जात असताना धावसंख्येच्या धावफलकावर 2 गडी बाद 9 धावा. आणि नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल अभिजित. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू घेऊन आणि आता मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र मैदानात काय करतं बाद असेल रनआउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा धक्का लागलाय. ट्रिपल एस संघाला फलंदाज बाद असेल तोच म्हणजे अभिजित. आणि नवीन फलंदाज पुन्हा एकदा जल्पेश मैदानात जात असताना कल्पेश. आणि शेवटचे चेंडू बाकी झाले या षटकातील. आणि माझी विनंती असेल श्री 11 संघ श्री 11 संघाचा कोणताही खेळाडू आला असेल तर कॉम्बॉक्स जवळ यायचंय. पुन्हा एकदा. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय. फलंदाज बाद असता जर डायरेक्ट हिट लागला असता पण तसं काय मैदानात घडलेलं नाहीये. आणि षटक देखील समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलकावर 2 गडी बाद 9 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी त्रिशा षटक घेऊन गोलंदाज यश आलाय. आणि स्ट्राईक एंडला आघाडीचा फलंदाज आकाश अजूनही खेळपट्टीवर आहे. तर आकाशला आता मोठे फटके मारावे लागतील जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल आणि फायनल मध्ये दाखल व्हायचं असेल. पहिला चेंडू घेऊन आकाशसाठी. आणि काय घडतं मैदानात. आकाश देखील बाद होत असताना पुन्हा एकदा मोठा धक्का लागलाय. आणि आता मात्र सातत्याने तेच घडतंय.
चौथा गडी बाद झालाय ट्रिपल एस संघाचा. आता मात्र पिछाडीवर जात असताना ट्रिपल एस संघ. आणि एक सूचना आहे जयेश मात्रे यांच्याकडून प्रत्येक चौकाराला आणि हॅट्रिकला कॅश प्राइज असेल तेच म्हणजे जयरागाई संघाला. आणि आता मात्र वाईट चेंडू टाकत असताना धावसंख्या झाली 2 अंक 10 धावा. एक चेंडू आणि 10 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र हलका हाताने खेळायचा प्रयत्न आणि सिंगल धावून कंप्लीट केली आहे. तेवढं सुरक्षित रक्षण करत असताना क्षेत्ररक्षक मयुरेश जयेश म्हात्रे यांच्याकडनं पुन्हा एकदा 3 लगातार विकेटला 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय जयरागाई संघासाठी. कोणताही गोलंदाज जयरागाई संघाचा हॅट्रिक संपन्न करेल तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आता मात्र डेड बॉल घोषित करत असताना पंच. आणि हा डेड चेंडू घोषित केलाय पंचाने. पुन्हा एकदा फलंदाज बाद. सातत्याने गडी बाद होत आहेत. ट्रिपल एस संघाचा 5वा गडी बाद झालाय 11 धावांवर. आणि नवीन फलंदाज मैदानात जात असताना अतुल 5वा गडी बाद झालाय 11 धावांवर. जगद्गुरु सुरक्षित रक्षण करत असताना अभिजित भोईर. आणि या षटकाचा विचार केला तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या झाली धावफलक फक्त आणि फक्त 12 धावा आणि 5 गडी देखील बाद केलेत. आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला गौरव. पहिला चेंडू खेळ गौरव यश यांचा. आणि सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता पण सिंगल धाव देखील दोघांनी कंप्लीट केली धावून. 13 धावा आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 13 धावा. शेवटचा चेंडू घेऊन नवीन फलंदाज अतुल साठी. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव आणि षटक समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली धावफलकावर 14 धावा. हॅलो चेक. आणि सर्वच प्रेक्षकांचं मी इथे लक्ष वेधून घेतोय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था यांच्याकडून रक्तदान शिबिर असणार आहे जे 4 जानेवारी रोजी संत 5 जानेवारी रोजी क्षमा असावी 5 जानेवारी 2025 रोजी संत सेना महाराज हॉल इथे असणार आहे आणि 19 जानेवारी रोजी
आपलं पश्चिमेचं जे डोंबिवली स्टेशन आहे त्या स्टेशनवरती असणार आहे. जर जे कोणी ज्यांना कोणी रक्तदान करायचं आहे कृपया करून जा, व्हिजिट द्या, रक्तदान करा आणि रक्तदान करणं देखील तेवढंच गरजेचं आहे येणाऱ्या काळासाठी. ओव्हर टू यू अभि. धन्यवाद. नवीन गोलंदाज ओंकार आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण सिंगल स्वरूपात पुन्हा एक धाव. मागच्या सामन्याचा विचार करता अकूट टप्प्यावर गोलंदाजी टाकून फार कमी धावा ओंकारने देखील खर्च केला होता आपल्या संघासाठी. 5 गडी बाद 15 आणि उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील गौरवला जर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल. आणि तेच आता मात्र पुन्हा एकदा गौरव देखील बाद झालाय. 6वा झटका लागलाय मैदानात गौरवच्या स्वरूपात आणि संकेत देखील खुश होत आहेत. नवीन फलंदाज मैदानात जात असताना आकाश यांचे बंधुराज अक्षय. आणि आता मात्र वाईट चेंडू घोषित करत असताना पंच धावसंख्येच्या धावफलकावर 6 गडी बाद 16 धावा. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा बाहेरून कट शॉट खेळण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू. आता मात्र आजच्या दिवसातील माफक असं लक्ष आणि खराब क्षेत्ररक्षण चौकार आलाय. धावसंख्या झाली आहे 20 धावा 6 गडी बाद. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. चौकार मारलाय अक्षयने देखील. अक्षय देखील सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. पुन्हा एकदा फडवून घेण्याचा प्रयत्न आणि 9 चेंडू घोषित करत असताना पंच 9+1 तब्बल 2 धावा. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत धावफलक 22 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला तो म्हणजे अतुल. आणि थोडं स्पीडअप करायचंय. फास्ट खेळा थोडं. 9 वाजलेत. अजूनही फायनलचा सामना खेळवायचा आहे. पाचवा चेंडू घेऊन आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली धावफलकावर 23 धावा. 6 गडी बाद झालेत आणि पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू बाकी असेल. आजच्या दिवसातील शेवटचा आणि फलंदाज बाद असेल रनरच्या स्वरूपात. धावसंख्येचा धावफलकर 24 आणि 25 रनांचं आव्हान ठेवलं. मापक असं आव्हान ठेवलं तेच म्हणजे जयरागाई संघासमोर. आणि मी विनंती करतो माझे साथी मित्र मनीषला आणि कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण थोडा कॅमेरा फिरवायचा आहे. थँक्यू श्रेयस कॅमेरामॅन. आणि कॅमेरामॅन आपल्याला बघा काय दाखवतात. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्था यांच्याकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय. रक्तदान हे देखील श्रेष्ठ दानापैकी एक दान आहे. नक्की आपण फिट आहात, हेल्दी आहात तर
कृपया करून रक्तदान करा. यांची शिबिर 5 जानेवारी रोजी संत सेना महाराज हॉल, बालाजी दर्शन बिल्डिंग, जोशी महास्कूलच्या मागे आणि 19 तारखेला डोंबिवली स्टेशन वेस्टला मच्छी मार्केटच्या इथे असणार आहे. विनंती करतो, जर आपण फिट आहात, हेल्दी आहात तर नक्की रक्तदान करा. थँक्यू सो मच. आणि येस, नवनीतजी वजे कुठे असतील? आपण यायचं, आपल्याला विनंती असेल. नवनीतजी वजे यांची देखील एक खूप चांगली स्पर्धा होती मागच्या हंगामामध्ये. त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. यायचे नवनीतजी वजे, जय रागाई संघामध्ये देखील चांगली कामगिरी करतात आणि प्रेक्षकांना, नवदूत खेळाडूंना माहीत नसेल पण एक खूप चांगले गोलंदाज देखील आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. त्यांचा शुभ सन्मान होतोय. आपल्या स्पर्धेतील एक मोमेंटो देण्याचं कार्य होत आहे सचिन गायकवाड यांच्याकडून. धन्यवाद अभि. आपलं देखील खूप चांगली कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी. एक नवदूत समालोचन आणि समालोचन हे कार्य देखील खूप कठीण असतं. ते कार्य देखील चोख पार पाडलं अभिनी. तुझे देखील मनपूर्वक धन्यवाद. वळत मॅचच्या दिशेने. मॅच दोन्ही बलाढ्य संघांमध्ये SSS अक्कू या नावाने पुरस्कृत केलेला आकाश यांनी हा संघ, आणि समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. पण आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर अभिजित भोईर यांची बॅट थोडीशी शांत राहिल्या. ज्या दर्जेचा अभिजित हा खेळाडू आहे त्याच्या दर्जेला शोभेशी अशी बॅटिंग. त्या दर्जेची बॅटिंग आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघालेली नाहीये. पण हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे. मेगा सेमीफायनलची ही मॅच दोन्ही बलाढ्य संघांमधून. कालच्या दिवसाचा विचार केला तर डॉमिनेट केलं श्री11 संघांनी. सेमीफायनल नाही तर फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. संपूर्ण संघ आलाय, नोंदणी केली आहे, संकेत बघत देखील आल्यात आणि वाट बघत असेल की कुठल्या संघाबरोबर आपल्याला ही फायनलची मॅच खेळायची. जय रागाई संघ असेल की SSS अक्कू हा संघ असणार आहे. अक्कू स्वतः कॅप्टन, कर्णधार. कॅप्टन शुड ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वीपचा फटका. अभिजित यांच्या बॅटमधून लो स्कोरिंग मॅच. नक्कीच थोडीशी लो स्कोरिंग आहे कारण फक्त 25 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. 1 धाव झाली आहे. पण लो स्कोरिंग एन्काउंटर्स आर ऑलवेज द एक्साइटिंग वन्स. एक्साइटिंग असतात. मॅच टर्न कुठल्याही पॉइंटला कधीही होऊ शकते. स्ट्रायकिंग एंडला कोण आलाय तर प्रेम आलाय. ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळालंच होतं, 1,500 रुपयाचं पारितोषिक देखील मिळालं होतं. इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती प्रेमनी. पण समोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. अक्कू सारखा एक अष्टपैलू खेळाडू त्यासमोर चांगला लीव केलाय, खूप चांगला लीव केलाय. आणि ह्या चुका करण्यापासून प्रत्येक गोलंदाजाला थांबावं लागणार आहे, टाळावं लागणार आहे. कारण की धावसंख्या थोडीशी माफक आहे. तिचं संरक्षण करायचं झालं तर स्क्वेअर चेंडू, वाईट बॉल्स, मिस फिल्डिंग या गोष्टी अवॉइड कराव्या लागतील. त्या अवॉइड होत आहेत का? चांगली कामगिरी करताना बघायला मिळतोय का आपल्या SSS संघ? सकाळच्या सत्रामध्ये अगदी डॉमिनेट केलं. ओमसाई गणेश सारखा मोठा संघ त्यांच्या समोर होता, त्यांना देखील त्यांनी स्पर्धेतून बाहेर. आणि त्यानंतर आता ही मेगा सेमीफायनलची मॅच, बक्षीस पात्राची लढत. एकदा नजर नक्कीच या ट्रॉफीज वरती गेली पाहिजे. काय ट्रॉफीज आहेत, खूप चांगल्या ट्रॉफीज. जी प्रथम ट्रॉफी आपल्याला चैतन्य सुभाष जोशी यांच्याकडून, द्वितीय ट्रॉफी समायरा श्रीकांत जोशी यांच्याकडून लाभली आहे. पुन्हा एकदा अजून एक वाईट बॉल येतोय. शोल्डर्स थोडेसे ओपन करावे लागणार आहेत. त्याच शोल्डर्स वरती, त्याच खांद्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी घेऊन अक्कू इथपर्यंत संघाला तर घेऊन आलात. इथून पुढे जाणं, ते बक्षीस आपल्या घरी घेऊन जाणं, तर इथे काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं करावं लागणार आहे. 23 चेंडू 22 धावेची आवश्यकता. यावेळी डावी यष्टी नाही तर उजव्या यष्टीच्या बाहेरून पंचांनी दोन्ही हात समांतर केल्यात आणि अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. आणि सलग 3 चेंडू स्क्वेअर फेकलेत अक्कूनी. अक्कू कडून ही अपेक्षा आपल्याला नाहीये, कारण अक्कू ह्या स्पर्धेतला आतापर्यंतचा एक सर्वात चांगला ऑलराऊंडर म्हणून आपण त्याची निवड नक्कीच करू शकतो. कालच्या दिवसात रोहन होते, रोहिल होते. रोहिलने देखील इम्प्रेस केलं. काय बॅटिंग केली आहे, काय गोलंदाजी केली आहे. रोहननी देखील श्री दत्त 11 संघाचा त्यांनी देखील इम्प्रेस केलं होतं. आज अक्कूनी देखील चांगली कामगिरी केली आहे. पण इथून संघाला जिंकायचं असेल
तर त्या 21 धावा रोखणं गरजेचं आहे. आणि यावेळी आहे का पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 4 चेंडू स्क्वेअर फेकलेत आकाशनी. 4 चेंडू स्क्वेअर फेकलेत. आणि बघा ही देखील स्ट्रॅटेजी असते ना अंडरआर्म क्रिकेटमध्ये की जो टेनिसचा बॉल असतो थोडासा सॉफ्ट बॉल असतो त्यावरती फर असतं तर गोलंदाजाला गोलंदाजी करताना फिंगर्स रोल करताना थोडासा त्रास होतो. तर मैदानात आपण चेंडू फेकायचा अंडर दी आर्म. पुढे सरसावले होते प्रेम. पुढे सरसावून अगदी दिशा दाखवली फक्त चेंडूला. एक धाव नक्कीच वसूल केली आहे. त्या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावतोय. इथून कमबॅक एकाच प्रकारे होताना मला दिसतंय. जर आपण चांगली गोलंदाजी केली क्षेत्ररक्षण चांगलं केलं आणि विकेट्स घेत गेलेत तरच कमबॅक होऊ शकतो. अभिजित भोईर यांचा एक वेगळा फटका. डबल माइंड नक्कीच झाले होते. दिशा दाखवली होती स्क्वेअर लेग रिजन वरती. त्यानंतर अगदी मनगटाच्या साहाय्याने हाताला वळवलं चेंडू वळवला बॅट वळवली आणि गली पॉइंट रिजनच्या अगदी मधून चेंडू एका धावेसाठी. एकेरी दुहेरी धावा देखील चालू शकतात. रागाई संघाला रिस्क घेण्याची कसलीच गरज नाहीये. 21 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा बनवायच्यात फक्त 18. यावेळी खूप चांगला फटका येतोय. चौकार मिळणार आहे. पण प्रेम वेगळं काहीतरी सांगतोय ना. प्रेम सांगतोय चला लवकर आम्हाला मेगा फायनल खेळायची आहे. जर चुकीचा चेंडू फेकला मारण्याची संधी दिली तर मी माझी बॅट नाही थांबवणार आणि तसंच करण्याची आवश्यकता आहे. चौकार आलाय. चौकाराच्या साईने धावफलक धावतय पुढे सरसवतय. 11 धावा धावफलकावरती अक्कू गोलंदाजी मार्कवर. यावेळी चांगला चेंडू आहे का पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी अपील पुन्हा एकदा उचलून धरली आहे. अजून एक व्हाईट बॉल. आतापर्यंत चेंडू फेकल्यात किती 9. यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली टॅप केलाय. एक धाव नक्कीच इथे मिळणार आहे. चांगले यष्टीरक्षण नक्कीच मी म्हणेन. धाव घेतली चेंडूला सीमित करून ठेवलं आपल्या रेंज मध्ये. पाच चेंडूंचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 13 धावा धावफलकावरती अक्कूनी हे 5 चेंडू फेकण्यासाठी 10 चेंडू फेकलेत. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी. हा कमबॅक येणं गरजेचं होतं. थोडासा उशीर झालाय का येणारा काळ आपल्याला सांगेल. 13 धावा झाल्यात धावफलकावरती आणि अजूनही 19 चेंडू आणि 18 चेंडू आणि 12 धाव्यांचं समीकरण आहे. 3 षटकं बनवायच्यात फक्त 12 धावा. संत वाटत असेल प्रेक्षकांना मॅच थोडीशी पण इथून एखादी गोलंदाजांनी घेतलेली हॅट्रिक मुकेश आहे. मुकेश सारखा गोलंदाज आहे ज्या गोलंदाजांनी सकाळपासूनच एकही षटक दुहेरी आकड्याचा फेकलेलं नाहीये. त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. प्रेम समोर देखील आव्हान असणार आहे. वेगवान गोलंदाजांसमोर प्रेमनी चांगली कामगिरी केली आहे पण हा फिरकीपटू हा खूप चांगला फिरकीपटू आहे. मुकेश येतात गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या हाताने. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करणार आहेत. प्रेम समोर आव्हान देखील मोठं. 18 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यावेळी चुकीच्या दिशेला चेंडू आहे आणि शैली देखील बघा प्रेमची निराळी शैली थोडीशी वेगळी शैली बघायला मिळतोय. चेंडू चेस करतोय अगदी शेवटपर्यंत चेंडूला चेस करतोय. 11 धावांची फक्त आवश्यकता इथून. यावेळी स्विच हिटचा फटका. वाह प्रेम काय शॉट आहे. पुन्हा एकदा अजून एक चौकार रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून प्रेमच्या बॅटमधून चेंडू बघा कसा दान 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 करत सीमारेषेच्या पार गेला आणि धावसंख्या आता फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढे सरसावले होते आणि यावेळी बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालाय का तर नाही झाला. लेग बाय स्वरूपाने ही धाव मिळणार आहे. म्हणजे प्रेमच्या खात्यात ही धाव जाणार नाहीये तर धाव जाईल संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आहे 19 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 6 धावांची. 16 चेंडू 6 धावा फायनल होणार. यावेळी बघा पंच काय कॉल करतात. व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. फक्त 4 धावांची आवश्यकता आणि बघत त्या 4 धावा येतील आता शंका नाहीये त्यात. पण तो एक चांगला फटका एक चौकार प्रेमच्या बॅट मधून येतोय का की जाता जाता मुकेश एक मोठ्या फलंदाजाला बाद करतोय. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला. अभिजित आहे चांगला रिस्पॉन्ड केला. एक धाव इथे देखील मिळणार आहे. एक धाव इथे देखील मिळणार आहे. आणि बघा टी शर्ट्स देखील आपल्याला अवेलेबल झालेत भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून सेमीफायनल्सला. पुढे सरसावलंय. व्हाट अ शॉट. विजयी फटका. मी म्हटलं होतं ना की अभिजितची बॅट थोडी शांत झाली आहे तर नाही अभिजितची बॅट नाही झाली आहे शांत. विजयी चौकार येतोय अभिजित भोईर यांच्या बॅट मधून.
आणि धावा झाल्या. चेस मेगा फायनल मध्ये एंट्री केली आहे जयरागाई संघाने देखील. चला दोन्ही टीम्सला विनंती आहे, दोन्ही टीम्सने हँड चेक करा.